नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये CETने नवीन एक ओरिजिनलची मॉक क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असलं पाहिजे, कशा पद्धतीने मॉक टेस्ट असतात किंवा कशा पद्धतीने आपल्या सेंटरमध्ये जेव्हा गेल्याच्या नंतर कशा पद्धतीने एक्झाम होत असते त्या पद्धतीचं मॉक टेस्ट किंवा ओरिजिनल जर आपण क्वेश्चन पेपर जरी बोललो तरी त्याला आपण बोलू शकतो. तर ते कशा पद्धतीने असणार आहे ते रिलीज केलेलं आहे, ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपरली समजून जातील कशा पद्धतीने एक्झाम होत असते. ठीक आहे, तर ते मॉक टेस्ट तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने चेक करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपण ते देऊ शकतो. ठीक आहे, आपण CETच्या वेबसाईटला आलो आहोत. CETच्या वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर आपल्याला डाउनलोड या ऑप्शनवर जायचं आहे आणि नोटीसवरती क्लिक करायचं आहे. नोटीसवरती क्लिक केल्याच्या नंतर 3 मार्च म्हणजे कालच हे पब्लिश झालेलं आहे की क्लिक हिअर कोर्स वाईज मॉक टेस्ट लिंक, म्हणजे टेस्ट जी दिलेली आहे मॉक टेस्ट ती दिलेली आहे. त्यामध्ये ह्या PDF ला जर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे MBA, MCA, B.Ed, HMCT, LLB 3 इयर्स, BPEd ह्या सर्व एक्झामच्या CETच्या एक्झामच्या सर्व मॉक टेस्ट लिंक इथे ओपन झालेले आहेत. सो LLB 3 इयर्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे, त्यासाठी आपण बघत आहोत. तर बाकीचे विद्यार्थी स्टुडंट असतील तर त्यांनी MBA, MCA, B.Ed जे प्रिपरेशन करत असतील ते त्या इकडे लिंकवर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, आपण LLB 3 इयरमध्ये क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असे विंडो इथे ओपन होणार आहे. ठीक आहे, इथे दिलेला आहे एंटर युअर युजर नेम अँड पासवर्ड टू लॉग इन. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये युजर नेम आहे आणि पासवर्ड आहे. तर इथे जर आपण लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला हे विंडो अशी ओपन होते. ठीक आहे, यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला लिगल ॲप्टिट्यूड रिझनिंग 30 क्वेश्चन, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर 40 क्वेश्चन असतात, लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग 30 क्वेश्चन, इंग्लिश 50 क्वेश्चन आणि ऑल क्वेश्चन कॅरी 1 मार्क इच. देर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग. ऑलरेडी एक्झाम इन्स्ट्रक्शन यामध्ये दिलेले असतात. अशाच पद्धतीने तुम्हाला जेव्हा एक्झामिनेशन CETला जाणार सेम पद्धतीने तुम्हाला पोर्टल हा ओपन झालेला असतो. यामध्ये पूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले असतात आणि यामध्ये क्वेश्चन विल बी 2 लँग्वेज, इंग्लिश अँड मराठी. यामध्ये एक्झाम सेंटर असतं, इकडे तुमचं नाव असतं, डेट ऑफ एक्झाम कधी ज्या दिवशी तुम्ही जाणार त्या दिवशीची डेट असते, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, एक्झाम ड्युरेशन किती आहे 120 मिनिट्स, मॅक्झिमम मार्क्स आहेत 150, म्हणजे 150 आउट ऑफ आपला प्रश्न असलेले असतात. इकडे तुमचा फोटो आलेला असतो जो तुम्ही अपलोड केलेला असतो CETच्या फॉर्ममध्ये. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इकडे दिलेल्या असतात आणि यामध्ये लिहिलेलं असतं की मार्क ऑफ रिव्ह्यू कसं असणार आहे. जर ब्लर दिसेल तर तुम्ही कोणतेही मार्क जर तिकडे क्वेश्चनवर केलं नाही तर, जसं की इथे मी तुम्हाला टिक करतो आणि आय एम रेडी टू बिगिन जर केलं तर इकडं मग तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला विंडो ओपन होऊन जाते. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर बघितलं तर सेक्शन वाईज हे एक्झाम होत असतात. इथं सेक्शन दिलेलं असतं, इंग्लिश असेल, मराठी असेल. तुम्ही जर आन्सर जर दिले असेल तर इथं तुम्हाला ग्रीनमध्ये दिसेल, कोणतं पेंडिंग असेल तर रेडमध्ये दिसेल, नॉट व्हिजिटेडमध्ये हे असं तुम्हाला कलरमध्ये दिसून येतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला काही क्वेश्चन हे सॉल्व करायचे आहेत. हे मॉक टेस्ट दिलेले आहे, हे तुम्ही सोडवू शकता जेणेकरून तुमची प्रॅक्टिस अशाच पद्धतीने तुम्हाला मेन एक्झामला पण तुम्हाला अशाच पद्धतीने तुम्हाला तिकडे म्हणजे तुम्हाला मेन एक्झाममध्ये ज्यावेळी तुम्ही देणार तिकडे एक्झाम त्यावेळी तुम्हाला अशाच पद्धतीने तिकडे विंडो असणार आहे. सो त्यासाठी CETने हे रिलीज केलेलं आहे. आपण जसं क्वेश्चन बघत होतो प्रिन्सिपल फॅक्ट्स, हे क्वेश्चनसुद्धा इथे दिलेले आहेत. मी नॉर्मली आन्सर असंच टिक करत आहे, पण तुम्ही जेव्हा एक्झाम द्याल त्यावेळी चांगल्या पद्धतीने इकडे प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा, जे काही 10 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत त्याचे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत तसे आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. जर मी हा क्वेश्चन जर अटेम्प्ट नाही केला तर कोणत्या पद्धतीने दिसणार आहे, सो इथे रेडमध्ये इथे दिसणार आहेत. ठीक आहे, कोणते 2 क्वेश्चन दिले नाहीत मी, 8 आणि 9वा प्रश्न हा जो चालू आहे हा अजून आन्सर दिला नाही आहे म्हणून तो तशाच पद्धतीने रेडमध्ये दिसतोय. मी आन्सर दिल्याच्या नंतर तो इथे ग्रीन दिसणार आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत क्वेश्चन मेन एक्झामला सुद्धा. ठीक आहे, मेन एक्झामला तुम्हाला अशाच पद्धतीने हे सॉल्व करायचे आहे. मॉक टेस्ट
हे CETने आता पब्लिश इथे केलेलं आहे. कशा पद्धतीने तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. तर एक त्याने सांगितलेलं की अशा पद्धतीने तुम्हाला विंडो वगैरे सर्व गोष्टी असणार आहेत. ठीक आहे. सो हेच नवीन जे अपडेट आली होती ते तुम्हाला द्यायची होती. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. म्हणजे तुम्ही ज्यावेळी एक्झामला जाणार आहात अशीच विंडो तुम्हाला एक्झामला असणार आहे. अशाच पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला विचारलेले असणार आहेत. आणि वरती टॉप ऑफ द साईडला तुम्हाला इंग्लिश असेल तर इंग्लिश करू शकता सिलेक्ट, मराठी असेल तर मराठीसाठी सिलेक्ट तुम्ही करू शकता. तिकडे तुम्हाला टॉप ऑफ दी ऑप्शन तुम्हाला एक्झामला गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे दिसून येईल. ठीक आहे. आणि अशाच पद्धतीचे क्वेश्चन किंवा अशाच पद्धतीचे तुम्हाला तिकडे एक्झामिनेशनमध्ये विंडो तुम्हाला दिलेली असते आणि तशाच पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचे असतात क्वेश्चन सेक्शन वाईज. ठीक आहे. मे बी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती पडेल की कशा पद्धतीने CETची एक्झाम या मॉक टेस्ट कशा पद्धतीने होत असते. ठीक आहे. थँक्यू सो मच.